तू त्यांना इतकं कसं काय फ्रीडम देऊ शकते आई? कोणी कंप्लेंट केली आणि पोलीस आले तर बदनामी आपली होणार ना. तू उगाच पराचा कावळा करतोय श्रीकांत. तुला वाटते ना तशी ती मुलं नाहीयेत. प्लीज. अरे मला सांग, आजकाल टेन्शन कोणाला नसतं? प्रत्येकाला काही ना काही टेन्शन, ताणतणाव हे आहेतच. मग आता अशी पार्टी करून, नाच करून ह्या सगळ्या टेन्शनचा निचरा करावा असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी केली असेल ना पार्टी. तू का त्याचा एवढा त्रास करून घेतोयस बाळा? आई हे तू बोलतेस? आय कॅन्ट बिलीव्ह इट. हा, ती मुलं करतात ते सगळंच मला पटतं असं नाहीये. आता ते ड्रिंक घेतात हे नाही आवडत मला, पण म्हणून ती मुलं वाह्यात आहेत, वाया गेलेली आहेत अशी त्यांना लेबल लावलेली मला मान्य नाही. मी ओळखते अरे चांगलं त्यांना. फक्त ड्रिंकच नाही, त्यांनी मुली आणल्यात ग रूमवर. काय मुली मुली लावलेस रे? त्या मुली त्यांच्या मैत्रिणी आहेत. मुला मुलींमध्ये निखळ मैत्रीचं नातं असू शकत नाही का? सांग मला. ही मुलं आहे ना, उत्तम उदाहरण आहे त्याचं. आणि त्या सगळ्यांना त्यांची सीमारेषा माहितीये आणि तिथे पार करणार नाही त्याची मला खात्री. कळलं? पुढे ते का चांगलंच वागणार ग आई? तू साधी आहेस, तुला कोणी सहज वेडा बनवू शकतं. ते काही नाही, बाबा नसताना त्यांच्यावर मीच लक्ष ठेवणार. बघ, हे लक्ष ठेवायची काही गरज नाहीये तुला. मी त्यांना व्यवस्थित ओळखते, त्यांचं काय करायचं ते मी बघीन. हा, हिच्याबद्दल पण काही तक्रार आहे का तुझी? कारण ही पण त्यांचीच मैत्रीण आहे. हिच्यावर पण नजर वगैरे ठेवणार आहेस का? खबरदार. चला झोपा आता, खूप उशीर झाला. हे तुझे मित्र आहेत? गुड नाईट. काय यार तू आगीचा गोळा. मला असं वाटतंय तर तुम्हाला त्याच्याकरता म्हणून एक वेगळं फायर एक्सटिंग्विशर आणायला लागणार आहे. अभि तुला कॅम्प फायर माहितीये? कॅम्प फायर, त्या कॅम्प फायर वर फक्त ऊब घ्यायची असते, त्याच्या आगीला घाबरायचं नसतं रे. चिल. हे पण तो कसा आहे तो जाडिया डोनाल्ड? विचित्र आहे रे हा जाडिया. म्हणजे बघा ना, काही बडबड करत होता, अगदी काही नॉनसेन्स. आणि प्लीजच म्हणजे लोकांना त्रास बेस होईल एवढं लाऊड म्युझिक नव्हतं आपलं. कमॉन. हा यार, ऍक्च्युली आपल्या म्युझिक पेक्षा ना तो किती मोठ्याने बोंबलत होता. एक्झॅक्टली. होपलेस यार. तुमचा लँडलॉर्ड होता म्हणून मी काय गेलं नाही, नाहीतर आणि मला एक कळत नाही, त्याला जाऊन सांग जरा. दुसऱ्यांना मॅनर्स 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 शिकवतो ना, आधी स्वतःकडे बघ. US वरून आला कुठून आला कळतच नाहीये. पार्टी खराब केली यार. अच्छा, म्हणजे आपली काहीच चूक नव्हती का? ते बाहेर काय घडलंय ना ते तुला माहिती नाही? किती गोंधळ घातलाय याने माहितीये का तुला बाहेर? नाही तर काय. मला मान्य आहे की श्रीकांत जरा ओव्हर रिॲक्ट झाला, पण आपणही जरा जास्त केलं यार. कमॉन. त्रास झाला की माणूस चिडतोस ना. आणि आपण बघतो पुरे. अभ्या सिरियल आहे ही? ती बिंदास्त, चेहरा इतकीच मनाने सुंदर, आंखों में दर्द, ओठांवर घायाळ हसू. त्याचं जिच्यावर प्रेम असतं, त्याला त्याचं प्रेम कधी लक्षातच आलं नाही. त्याला त्याच्या स्वप्नात ती राजकुमारी भेटली आणि एकटे पडले. फिर उसकी लाइफ में एक बंदा आता, कूल, हँडसम, अगदी माझ्यासारखा. तो तिच्या डोळ्यातून खोल खाली उतर, अगदी तिच्या मनाचा तळ गाठतो, तिच्यावर त्याच्या प्रेमाची जादू करतो. त्याचं प्रेम बघून तिलाही कळतं आयुष्य बऱ्याचदा आपल्याला काय हवं त्याहीपेक्षा आपल्यासाठी काय योग्य त्याच गोष्टी आपल्याला देत असतात. ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर. हॅपी एंडिंग. स्टोरी यार. राघव तू तो पागल आहे.
कोणाची आहे? अरे माझी आहे, माझ्या म्युझिकलची नवीन स्टोरी आहे. कशी वाटली? व्हेरी ओरिजिनल. थँक्यू. कमाल आहे रे, मला तर खूपच आवडली. तू करून टाक. हा. अरे करून टाक काय करून टाक, मला हिरोईन सापडत नाहीये. अरे पण मला चांगली डान्सर सुद्धा हवी आहे. डान्सर. थँक्यू सो मच राघव, मी कास्ट झाले. वाव, थँक्यू. ये पण मी थँक्यू म्हणते, कारण तू मला कास्ट केलंयस. मी झालीये कास्ट अगं. ओ ट्रॅव्हिस, त्याने मला आता असं केलं. मग त्याने मला पण असं केलं. मी आबाला पण असं. आपलं कॅन्सर. अभि, तू त्याला सांग. राघव प्लीज तिला टाळी दे. ए टाळी टाळी द्यायला नाही. अभि, त्याला सांग की मला कास्ट कर. प्लीज प्लीज तिला कास्ट कर. सॉरी काव्या. नो ऑफेन्स. अभ्या, तुला कळतंय का, मी या दोघींना कास्ट केलं तर माझं म्युझिकल हिट नाही यार, फ्लॉप होईल. मला माझं म्युझिकल हिट करायचं, म्युझिकल नाही करायचं. हाऊ डेअर यू, तू आम्हाला म्युझिकल म्हणालास? काहीच बरं झालं तुम्ही इथेच आहात. नेन्या, आम्ही इथेच असतो. बरं मला लवकर ऑल द बेस्ट म्हणा ना प्लीज, मला खूप गरज आहे यार त्याची. ऑल द बेस्ट. All the best. कशा करता? म्हणजे इंटरव्ह्यू आहे का? नाही, क्लायंटला भेटायचंय. जॉब मिळण्याआधीच. शटअप. माझ्या क्लायंटला नाही भेटायचंय. मग कोणाच्या क्लायंटला भेटायचंय? विनय, तू किती कन्फ्युजिंग आहेस. कन्फ्यूज हा वर्ड पण तुझ्यासमोर कन्फ्यूज आहे. हे खूप कन्फ्युजिंग आहे. एक मिनिट, तू सांग की तू तुझ्या क्लायंटला सोडून दुसऱ्या कोणाच्या क्लायंटला भेटायला चाललायस? हा, आकांक्षा मॅडमच्या. OMG. Oh my God. ऍक्च्युली काय आहे, त्यांना लागलंय, त्यांचा पाय मुरगळले आणि हातालाही लागले, त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येत नाहीये. त्यांना खूप टेन्शन आलं होतं, म्हणून मीच त्यांना म्हणालो की मी तुम्हाला मदत करतो आणि तुमच्यासाठी तुमच्या क्लायंटला जाऊन भेटतो. नोबल नोबल डीड. थँक्स अभिमान. बाय द वे, मी त्या क्लायंटला इथेच बोलवलंय, म्हणजे माझ्याकडनं जर काही प्रॉब्लेम झाला ना तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्या. ओके? एक मिनिट, हे सगळं ठीक आहे, पण आकांक्षाचं हे असं कसं झालं? तर काय आहे, सकाळी ना मॅडम. बाबा राघव, त्यांना सांगितलं नाहीस? हाय, बोल. अरे वा, चक्क तू माझा फोन उचललास. का असं का बोलतेस? नाही म्हणजे खूप बिझी माणूस आहेस ना, तुला मला फोन करायला वेळ नसतो, म्हणून म्हटलं आपणच करूयात आज फोन. कोणास ठाऊक बोलतोयस की नाही माझ्याशी. का असं काय न बोलायला काय झालं? तुला खूप काही सांगायचंय मला. काल ना खूप राडा झाला. इनफॅक्ट कालपासून काही ना काहीतरी होतच आहे. ऐका ना, आज तुमच्या दोघांपैकी एक जण तरी घरी थांबू शकेल का? का? मला ना तुमची हाऊसवाईफ असल्याचा फील आलाय रे. म्हणजे सकाळी उठायचं, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट करायचा, तुम्हाला द्यायचा, मग सगळं घर आवरायचं, आणि मग त्या सासबहूच्या सिरियल बघायला लागायचं.